नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत लिनन ऑफिसवेअर साडीवरचा सुंदर असा ब्लाऊज डिझाईन. तर मैत्रिणींनो बघा, इथं ही ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला इथे कॅनव्हास पेपरचा वापर करायचा आहे. तर मैत्रिणींनो, आपण ह्या गळा बनवण्यासाठी इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा रुंदी घेतलेली आहे 10 इंच. तर आपण हा कॅनव्हास पेपरवर रुंदी आपण 3 इंच घेतलेली आहे आणि उंची 11 इंच घेतलेली आहे. तर आपल्याला इथे 1-1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आपली जेवढी रुंदी आहे आणि जेवढी उंची आहे तेवढी इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची. आणि आपल्याला इथे आता कट वर्क डिझाईन तयार करायची आहे, तर इथे आखून घ्यायचं आहे. तर इथे एकसारखी आपली डिझाईन येण्यासाठी इथे आपल्याला 2-2 इंचावर मार्किंग करून घ्यायचे. तर बघा मैत्रिणींनो, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे 2-2 इंचावर मार्किंग करून घेत आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आणि आपली आडवी जी मार्किंग आहे तर इथे दोन्हीच्या सेंटरमध्ये मार्किंग करून घ्यायची आणि ह्या पद्धतीने इथे आकार टाकून घ्यायचा आहे. आपण इथे 2-2 इंचावर मार्किंग केल्यामुळे आपले सगळे आकार एकसारखे येतील. आणि इथे सेंटरला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि असा राऊंड मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपला आकार देऊन झालेला आहे, तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आपण जसा आकार आखून घेतलेला आहे सेम तसाच आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीलाही समजेल अगदी अशा हळूवार आणि सोप्या पद्धतीने सांगत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपला गळा कट करून झालेला आहे आणि एक्स्ट्राचे जे कोण आहेत तेही आपल्याला इथे कट करून घ्यायचे. आणि आता आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे आणि त्यावर इथे आपण जो गळा आखून घेतलेला आहे तो त्यावर ठेवून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही प्रेसच्या साहाय्याने इथे चिकटवूनही घेऊ शकता. तर इथे मी शिलाई मारून घेणार आहे, तर त्यासाठी मी इथे अगोदर टाच पिन लावून घेते. तर इथे 2 ठिकाणी मी टाच पिन लावून घेतलेली आहे आणि अशी कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे कपड्याला लावण्यास सोपं जाईल त्यासाठी. तर आता आपल्याला हा ब्लाऊजचा मेन कपडा घ्यायचा आहे, तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे सेंटरला ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. सेंटरला कट मारून झाल्यावर आणि आपण जो गळा तयार केलेला आहे त्यावरही इथे कट मारून घ्यायचा आहे आणि सेंटरला ह्या पद्धतीने अशी एक मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा इकडे तिकडे जाणार नाही, व्यवस्थित गळा बसेल यासाठी. आणि लगेच इथे टाचपिन लावून घ्यायची आहे. टाचपिन लावण्याने आपला गळा इकडे तिकडे घसरणार नाही व शिलाई मारण्यास सोपं जाईल, त्यासाठी टाचपिन लावणं खूप महत्त्वाचं आहे. मैत्रिणींनो, आपण इथे गळा जोडताना एकदम सेंटरमध्ये जोडून घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने आपले जसे कट आहेत तसे शिलाई मारून घ्यायचे. जिथे कोण आहे तिथे मशीन थांबवून टंचन उचलून ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची. अगदी हळूवारपणे एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. बघा मैत्रिणी, ह्या पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे.
आणि आता शिलाई मारून झाल्यावर आपला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने आपण कपडा कट करून घ्यायचा आहे. आणि इथे सेंटरला जो कट आपण मारतोय तर एक्स्ट्राचा जाणार नाही, ती काळजी घ्यायची आहे. अगदी शिलाई मार्जिनच्या बाहेरच आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची. तर मैत्रिणींनो बघा, आपला एक्स्ट्राचा कपडा कट करून झालेला आहे. आणि जिथे आपल्याला इथे थोडंसं कमी जास्त वाटत होतं तर इथे मी टिप मारून घेते. आणि आता आपल्याला इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे. तर मैत्रिणींनो, कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण कट मारून घ्यायचे आहेत. आणि आता इथे आपल्याला टाचपिन काढून घेऊन ह्या पद्धतीने कपडा पलटून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, अगदी व्यवस्थित आपल्याला इथे हा कपडा पलटून घ्यायचा आहे. तर बघा, आपला कपडा पूर्ण पलटून झालेला आहे. आणि इथे आपल्याला लगेच दाब टीप देऊन घ्यायची आहे. मैत्रिणींनो, दाब टीप देताना आपली शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जशी डिझाईन आहे तशीच इथे दाब टीप टाकून घ्यायची आहे. आपण ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी मैत्रिणींनो, कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही किंवा शिलाई इकडे तिकडे जाऊ द्यायची नाही. फिनिशिंग सहित एकसारखी शिलाई मारून घ्यायची. तर बघा मैत्रिणींनो, आपले फिनिशिंग सहित पूर्ण कट व्यवस्थित येत आहेत. तर आपल्याला ह्याच पद्धतीने सर्व कटला शिलाई मारून घ्यायची. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि आपली ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. धन्यवाद.